माझं वर्णन संयमी म्हणून केल्यानंतर मी नेमकं बोलायचं काय हा माझ्यासमोर प्रश्न पडलाय। मी सभागृहात येताना मला कोणीतरी सहज सांगितलं की उद्या हनुमान जयंती आहे। यशोमतीताई मुहूर्त चांगला साधलाय, कारण आज आम्ही इथे सगळे जे आलो आहोत ती थापाड्यांची खोटारड्यांची भ्रमाची लंका जाळण्यासाठी आलेलो आहोत। कारण आजपर्यंत खूप झालं, खूप पाहिली यांची थेर। हा मतदारसंघ तसा मी असं म्हणेन, अभिमानाने म्हणेन की शिवसेनेचा। आणि शिवसेनेचा हा 5 वेळा मतदारसंघ जिंकल्यानंतर मला यशोमतीताई म्हणाल की साहेब तुम्ही इकडे लढण्याची गरज नाही, तिकडे जे काय आहे आम्हीच त्यांचा बंदोबस्त करतो। म्हटलं करा। आणि मला खात्री आहे की या मतदारसंघातला प्रत्येक कट्टर शिवसैनिक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रेमी, शिवसेनेचा प्रेमी मतदार हा कधीही गद्दाराला साथ देणार नाहीच आणि अपमानाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। कारण शिवसेना जे काही करते ते समोरून करते, मागून वार करणारी आमची औलाद नाहीये। समोरासमोर या, आम्ही छातीवरती वार झेलणारे आणि छातीवरती समोरून वार करणारे आहोत। आणि म्हणून मी आज मुद्दामून आलो की एक मोठी जाहीर सभा घ्यावी असं माझ्या मनात देखील होतं, पण संध्याकाळची सभा ही एवढं आता वेळापत्रक घट्ट झाले की काही जमत नाहीये। आज संध्याकाळी तर मी वर्ध्याला सभेसाठी जातोय, काल बुलढाण्याची सभा झाली। पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये एक प्रचंड लाट दिसते, प्रचंड, म्हणजे याचं वर्णनच करू शकत नाही। कदाचित अशी लाट ही आणीबाणीच्या नंतर आली असेल, तेव्हा तर आपण सगळे लहान होतो, पण त्याहीपेक्षा मोठी लाट आज देशामध्ये उसळले हे सगळ्यांना जाणवते। प्रचाराचे मुद्दे तेच आहेत, पण विशेष म्हणजे आपले माननीय प्रधानमंत्री तत्कालीन, मी का म्हणतो कारण त्यांची 10 वर्ष पूर्ण झालेत। या निवडणुकीच्या काळामध्ये कोणी प्रधानमंत्री असत नाही, ते काळजीवाहू असतात, ते त्यांच्या पक्षाची काळजी वाहत आहेत, म्हणून ते काळजीवाहू आहेत। जोपर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती त्यावेळेला प्रधानमंत्रीजी मोदी आपल्या महाराष्ट्रात किती प्रचार सभांना आले होते आणि आता किती येत आहेत? आता अगदी गल्लीबोळामध्ये जात आहेत आणि दरवेळेला काहीतरी एक जातीय समीकरणाचं पिल्लू सोडून देत आहेत। काल एका कुठल्या तरी सभेत ते म्हणाले की काँग्रेस ज्यांना जास्त मुलं होत आहेत त्यांना सगळी संपत्ती वाटून टाकेल। अहो मग 10 वर्ष तुम्ही तिकडे बसला होतात, कमी मुलं होणाऱ्यांना का नाही वाटलीत? आता जास्त मुलं कोणाला होतात आणि कमी मुलं कोणाला होतात ते मोदींना कसं कळते देव जाणे। ना त्यांच्याकडे यंत्रणा असेल, कारण प्रधानमंत्री आहेत, पण 10 वर्ष तुम्ही सत्तेवरती बसल्यानंतर होतात तुम्ही सत्तेवरती, आम्हीच मूर्ख होतो तुम्हाला तिथपर्यंत नेण्यासाठी। 15 लाख रुपये येणार होते, 15 लाख काय आलेले नाही आहेत। आणि आता ते जे काही चालतंय, मी कालच्या सभेत बोललो, काही मुद्दे मला मुद्दामून सगळ्या सभेत सांगायचे, कारण ही निवडणूक जी होते ती त्यांच्या जीवन मरणाची नाही, ही शेतकऱ्याच्या आणि तुमच्या आमच्या जीवन मरणाची लढाई आहे। आयुष्य कसं जगायचं, स्वातंत्र्यामध्ये लढायचं की पारतंत्र्यामध्ये लढायचं। आणि ही अमरावतीची जी भूमी आहे, तुकडोजी महाराज, यशोमतीताई गेल्या वेळेला मी स्मारकावरती आलो होतो, गाडगे महाराज, गाडगे बाबांनी एक धर्म शिकवलेला आहे। आणि तुकडोजी महाराज नुसती काही भजन कीर्तन करत नव्हते बसले, त्यांची कीर्तनं सुद्धा ही देशप्रेमाने ओथंबलेली होती, क्रांतिकारकांना प्रेरणा देणारी होती। आणि मी जर का नीट विसरलो नसेल तर त्यांच्याच त्या 2 ओळी आहेत, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना, झाडू झडले शस्त्र बनेगे, नाव लगेगी किनारे। यासाठी, भारत मातेसाठीच त्यांनी त्यांची जी काय अमोघ वाणी होती
त्या वाणीतून देशप्रेम जागृत केलं होतं. आणि आज जे सत्तेवरती बसलेत त्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी काडीचाही संबंध नव्हता, कुठेही नव्हता, कधीही नव्हता. पण आज मला त्यांना विचारायचंय की इथे जरा आम्ही कुठे काही म्हटलं की महिलेचा अपमान, स्त्रीचा अपमान, मग प्रधानमंत्री कराची तिकडे येतील, ते आले का त्यांना जाऊन विचारा की अहो प्रधानमंत्रीजी, तुमच्या सभेत तुमचे तिथले पलीकडचे जे मुनगट्टीवार जे आमच्या तुम्ही मानगुट्टीवरती बसवलेत, त्यांनी जो बहीण भावाच्या नात्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये कोणाचा अपमान झाला? बहीण भावाचं नातं हे पवित्र मानतो आम्ही. त्या नात्याचा तुमचा एक विभत्स, विकृत, बुद्धी नासलेला माणूस, आणि दुर्दैवाने तो सांस्कृतिक मंत्री, एवढा असंस्कृत माणूस राज्याचा सांस्कृतिक मंत्री असू शकतो? काय संस्कार त्याच्यावरती तुम्ही केलेत आणि तो आमच्याकडे करतोय? ज्यांना असं वाटतं की इकडे जरा काही बोललं की महिलेचा अपमान झाला, त्यांना सांगायचंय की पहिलं जाऊन त्या मुनगट्टीवरच्या मानगुट्टीवरती बसा आणि संपूर्ण देशातल्या महिलांची माफी तुम्ही मागा. महिलांचा अपमान मणिपूरमध्ये काय झालं होतं? गेलेत प्रधानमंत्री तिकडे. अगदी गेल्या काही दिवसांपूर्वी याच राज्यातला एक मंत्री सुप्रियाताईला शिबिर देतोय चॅनेलवरती आणि कोणाला काही पडलेलं नाही. कुठे गेले ते भाजपवाले, नीतिवान भाजपवाले? तुमच्याकडनं आम्हाला हिंदुत्वाची शिकवणी लावण्याची गरज नाही आणि देशप्रेमाची तर तुम्ही बातच बोलू नका. तुमच्या रक्तामध्ये देशप्रेम आहे की नाही हेच आम्हाला तर शोधावं लागेल. पण तुम्ही 10 वर्ष देशाला लुटून टाकलं. जास्त मुलं होतील त्यांनाही काँग्रेस संपत्ती वाटून टाकेल. अहो इकडे माझ्या शेतकऱ्यांची तरणी बाण मुलं आत्महत्या करतायत, काम नाही, त्यांना शेतमालाला भाव नाही म्हणून आत्महत्या करतायत. त्यांच्यासाठी कधीतरी तुम्ही 2 शब्द तुमचे खर्ची काटले होते? नुसतं आम्ही याव करून त्याव करू, 70 वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं, पुढच्या 30 वर्षात आम्ही काय करणार? अहो गेल्या 10 वर्षात तुम्ही काय केलं त्याचा पहिला हिशोब आम्हाला द्या आणि मग पुढच्या 30 वर्षाकडे जाऊ. पण 2014 साली त्यांनी जी काय वचनं काढली होती, म्हणून मी म्हटलं भ्रमाची लंका, थापाड्यांची लंका. कारण इथे शेतकरी आलेत का रे या हॉलमध्ये? आलेत? मग खरं बोलायचं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही खरं बोलायचं. मी सांगतो 2050 साली बघा मी काय देतो तुम्हाला. मी काय वाटेल ते बोलायचं, उगाच काहीतरी सांगायचं. तुम्ही आज सगळेजण इकडे आलेला आहात, सगळ्यांना मी घर देणार, देशातल्या 140 कोटी लोकांना मी फुकट धान्य देणार, मी इथून चंद्रावरती रस्ता बांधणार. तुम्हाला तरी पटते? पण 2 वेळेला आपण कसे फसलो? आपण काय विचार केला सगळ्यांनी? समजा मी तुम्हाला सांगितलं मी इथून चंद्रावरती डायरेक्ट तुम्हाला ब्रिज करून देईन. मी सगळ्यांना विचारतो महाविकास आघाडीतल्या, तुम्हाला शक्य आहे भाई? शक्य आहे? नाहीये.
पण मी सांगतो. मग तुम्ही काय विचार कराल, अरे माहिती मला होणार नाही, हे तर नाहीच सांगतायत, पण हा सांगतोय देणार, तर हा देणार सांगतोय, याला मतं तर देऊन बघू. मग झालं, मत दिलं की अच्छे दिन आएंगे, 15 लाख रुपये येणार, या सगळ्या थापा. आणि आता एवढ्यावरती शिल्लक नाही राहिलेलं. भाई तुम्ही जे बोललात की ही मुंबई अशीच नाही मिळाली, आणि 105 हुतात्मे हे नोंद झालेले हुतात्मे आहेत. पण त्याच काळामध्ये एक परदेशी व्यक्ती, पत्रकार महिला ताया झिंकिन या मुंबईमध्ये आल्या होत्या. त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, रिपोर्टिंग इंडिया. त्या पुस्तकात त्यांनी नमूद केलंय की जो गोळीबार तेव्हा झाला होता आणि जे गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडले होते त्यांना बघायला त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या, तेव्हा जवळपास 200 ते 250 शव त्यांच्या समोर अशी पडलेली होती. 200 ते 250. ही एवढी रक्त सांडून मिळवलेली ही आम्ही मुंबई आहे. घाम गाळून कष्ट करून कमावलेली ही मुंबई आहे. आणि मुंबई ही देशातली सगळ्यात जास्त कर भरणारी एक नगरी मुंबई, आर्थिक केंद्र, आर्थिक राजधानी. आणि हेच त्या मोदी शहांच्या पोटामध्ये दुखतंय. मुंबई कशी काय असू शकते? अहमदाबाद असायला पाहिजे. मग जे मुंबईमध्ये आहे ते घेऊन जा अहमदाबादला. हिरे व्यापार घेऊन गेले, इतर अनेक गोष्टी ज्या कर रूपाने आपल्याला महसूल देत होते ते सगळेचे सगळे उद्योग आणि ऑफिस, अगदी सिमेंट पासून त्या अडानीमध्ये कुठली सिमेंटची कंपनी घेतली, ती कंपनी सुद्धा त्यांनी ऑफिस अहमदाबादला, गुजरातला घेऊन गेले. माझं गुजरातबद्दल काही असूया नाहीये, गुजरातबद्दल काही द्वेष आहे असं अजिबात नाही. उद्या आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं काय असेल ते आम्ही जरूर देऊ. गुजरातवरती अन्याय करणार नाही, अजिबात करणार नाही. पण मोदी जे करतायत की तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून जे गुजरातला भरवत आहात, तो घास आम्ही तुम्हाला काढू देणार नाही. आता मोदीजी, आम्हीच तुम्हाला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सगळं आमच्याकडनं गुजरातला नेताय ना, मग आता जा, तुम्ही पण गुजरातमध्ये जा. तुम्ही नका जाऊ दिल्लीमध्ये, जा परत. अनेक ठिकाणी आज तर मी व्हिडिओ बघितला, घोषणा दिल्या जात आहेत, गो बॅक मोदी. हे संपूर्ण चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि देशामध्ये आहे. आज मुंबई महापालिका जी लुटली जाते, जवळपास 1.5-2 वर्ष झालं मुंबई महापालिकेची निवडणूकच घेत नाहीत. एक प्रशासक तिकडे डोक्यावर ठेवलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ही लूट सुरू आहे. आणि काय काय गोष्टी ऐकल्यानंतर तर एवढं तळपायची आग मस्तकात जाते. 2012 सालापर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे ही गोष्ट, मुंबई महापालिका ही तोट्यामध्ये होती, त्रुटीमध्ये होती. 640 कोटी रुपये मुंबई महापालिका त्रुटीमध्ये होती. ती आत्तापर्यंत, जेव्हापर्यंत महापालिका विसर्जित झाली तेव्हा शिवसेनेची जी सत्ता होती त्यावेळेचा आकडा 90,000 कोटीच्या फिक्स डिपॉझिटमध्ये आपण ठेवी ठेवल्या होत्या. 640 कोटी मायनस पासून 90,000 कोटी प्लस पर्यंत गेलेली आपली महापालिका. आणि हा सगळा कॉन्ट्रॅक्टरचा कारभार जो चाललेला आहे, उगाच आम्ही बोलत नाही सूटबुटकी सरकार. रस्त्याची कामं काढतायत, आणखीन कसली कामं काढतायत, बरं काढा तुम्ही कामं. पण आता परिस्थिती अशी निर्माण होईल की कालांतराने मुंबईमध्ये विकास कामं तर ठप्प होतील, पण मुंबईच्या सफाई मजदूरांना सुद्धा पगार द्यायला मुंबई महापालिकेकडे पैसा शिल्लक राहणार नाही. सगळ्या ह्या मिंदे आणि शहा मोदींच्या मित्र कॉन्ट्रॅक्टरनी लुटलेली मुंबई असेल, भिकेला लावून टाकलेली मुंबई असेल. म्हणजे आमचं वैभव आहे. अनिल देसाई, तुम्ही जे बोललात की प्रत्येक वेळेला हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो, तसंच देशाच्या पूर्ण अर्थव्यवस्थेला मुंबई आधार आहे. जवळपास 36 ते 37% रक्कम कर, विविध कराच्या रूपाने ही एकटी मुंबई भरते. तिचं महत्व तुम्ही खतम करताय. आज बीएसटीला देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत. बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी द्यायचे, नाही देतात पैसे. पण मेट्रोचं जे काम आहे, मेट्रोचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं काम आहे. पण मेट्रोच्या कामासाठी MMRDA 3,000 कोटी रुपये त्या माझ्या मुंबई महापालिकेच्या कष्टाच्या पैशातून उचलून MMRDA त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या उरावरती घालते. हा कुठला उपराटन आहे? सरकारच्या हाताखालची ती MMRDA. मुंबई महापालिकेला किती वर्ष झाली? 100, 125, 150 वर्ष झाली. आणि MMRDA आत्ता आली. आणि आता माझं मत असं ठाम झालेलं आहे की जर हे मिंदे सरकार त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रासाठी MMRDAच्या माध्यमातून मुंबई महापालिकेची तिजोरी लुटत असेल
तर आमचं उद्या जे सरकार येईल ते आल्यानंतर एक तर आम्ही MMRDAच रद्द करू किंवा MMRDAची कार्यकक्षा मुंबई महापालिकेच्या बाहेर टाकून देऊ तिला. तुम्ही माझ्या मुंबईच्या जागा विकतात. मुंबईची जागा जी BKCची होती, आर्थिक केंद्र तिकडे येणार होतं, ती बुलेट ट्रेनच्या घशात घातली. तिकडचा सगळा कारभार जो आहे तो MMRDA कडे आहे. मग तिकडे महापालिकेचं काही चालत नाही, फक्त मंजुरी द्यायची महापालिकेने, कचरा उचलायचा, शौचाचं सगळं सांडपाणी वाहून न्यायचं, सगळ्या सेवा पुरवायच्या. पण अधिकार हे टिकोजीराव, MMRDA आणि त्यांचे मित्र, ही मुंबईची पूर्णपणे लूट चाललेली. 3,000 कोटी रुपये आज लुटतायत. आणखीन काही काळ जर राहिले अख्खी मुंबई लुटून टाकतील. आणि प्रत्येक वेळेला दर महिन्याला यांची हीच इच्छा आहे की तुम्ही मुंबई मुंबई म्हणता, पगार देण्यासाठी सुद्धा रोज तुम्हाला उठून भिकेचा कटोरा घेऊन आमच्या दारात दिल्लीला उभं राहायला लागेल. हे तुम्हाला मान्य आहे? तुम्ही कष्टाने कमवता आणि ते सगळे दिल्लीवाले लुटतायत. एकतर काही उद्योग येऊ देत नाहीत, रोजीरोटीचा पत्ता नाही, कॉन्ट्रॅक्टरचे सगळे खिसे भरून टाकतात, महापालिका कर्मचाऱ्यांना द्यायला पगार उद्या ठेवणार नाहीत, BST साठी काही नाही पण मेट्रोच्या उरावरती सगळं घालतात. अरे एवढं तर आता कमीच झालं. पण कोविड काळाचा उल्लेख जो तुम्ही केलात, त्या कोविड काळामध्ये घोटाळे झाले म्हणून आपल्या लोकांना बदनाम करतायत. किशोरीताई आल्यात का इकडे? किशोरीताई महापौर होत्या, त्यांच्यावरती किती नालायक माणसं आहेत. त्या बॉडी बॅगचा घोटाळा केला. म्हणजे जसा अटलजींच्या सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरती कारगिलच्या युद्धात शवपेटिकांचा घोटाळा म्हणून बोंबाबोंब झाली होती, त्यातनं काय निघालं नाही निघालं तुम्हाला माहिती आहे. पण आता कोविडच्या काळात मुंबईने जे अतुलनीय काम केलं, त्या कामाला कुठेतरी कलंक लावायचा म्हणून कसा घोटाळा झाला. खिचडीमध्ये घोटाळा, बॉडी बॅगमध्ये घोटाळा. तरी बरं, परवा त्या कोर्टाने असं कानफटवले मिंदे सरकारला, पहिला पुरावा दाखवा, पुरावा दाखवा, कुठे घोटाळा कुठे झाला दाखवा आणि नंतर या. आता ते बघितल्यानंतर आता आपल्याला कळलं पाहिजे की यांना काय पुरावं की गाढवं या सरकारला, हे तुम्ही ठरवायचं आहे. म्हणजे वाटेल तसं बदनाम करून टाकायचं, कोणाच्याही अंगावरती चिखल उडवायचा, वाटेल ती बदनामी करायची. आणि बदनामी केल्यानंतर घाबरला तर ये माझ्या पक्षामध्ये. हे जसं आत्ता काल परवा पण आपल्याकडनं कोणतरी गेलं तिकडे, बदनाम करून टाकायचं. म्हणजे कोविड काळामध्ये एवढं सुंदर काम झालं तरी सुद्धा कोविड काळामध्ये घोटाळ्याने तुम्हाला नालायकाने लाज वाटली पाहिजे. संपूर्ण देशात कुठेही नाही असं फील्ड हॉस्पिटल जे चीनने 15 दिवसात उभारलं होतं, माझ्या मुंबईने 15 दिवसात 17 दिवसात तेही उभारून दाखवलं होतं. तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोविडची चाचणी करणारी जी काही केंद्र होती, लॅब होत्या, त्या फक्त 2 का 3 होत्या. त्या आपण वर्षभरामध्ये जवळपास 600-650च्या वरती आपण ती केंद्र घेऊन गेलो होतो. किती काम केलं. अगदी आज सुद्धा मला माहिती आहे, मी विधानसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे, मुख्यमंत्री होतो तेव्हा. कोविडची सुरुवात झाली तेव्हा संपूर्ण राज्यात सगळे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, साधे बेड हे सगळे मिळून जर बेरीज केली असती तर ती जेमतेम 7-8 हजार होत होती. 7-8 हजार. आणि तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे की एका वर्षाच्या आत आपण त्याची संख्या 3.5 लाखाच्या वरती गेली होती. 3.5 लाख. एका वेळेला आपण जवळपास 1.25 लाख रुग्णांना ऑक्सिजन देऊ शकू एवढी एक सिद्धता सज्जता आपण केली होती. मला दाखवा दुसऱ्या कोणत्या राज्याने केली होती. मोदीजी तुम्ही जे म्हणताय गुजरातनी तरी केली होती एवढी सज्जता. तुमच्या कोणत्या राज्याने एवढी सज्जता केली होती दाखवा. आणि माझं ते जे काय कौतुक झालं देशातला सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून, हे माझं कौतुक नव्हतं, ते माझ्या जनतेचं आणि माझ्या शासकीय यंत्रणेचं कौतुक होतं. मी एवढा काही मूर्ख नाही लगेच काहीतरी दुसऱ्याचं श्रेय घ्यायला नाही. जे जे मी सांगत होतो तुम्ही ऐकत होतात म्हणून आपण मुंबई आणि महाराष्ट्र वाचवू शकलो. पोलीस असतील, अगदी वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी असतील, त्यांनी सुद्धा जीवावरती बेतू दे पण आम्ही रुग्ण वाचवणार. आणि अशीच एक रुग्णसेविका पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये रुग्णाची सेवा करताना कोरोना होऊन तिचं निधन झालं. तिचं नाव अनिता पवार. आपण सरकारने जाहीर केलं होतं कोविड योद्ध्यांना जर कोविड काळामध्ये कोविडने मृत्यू झाला तर 50 लाख रुपये देऊ.
मग ती अनिता पवार तिचा मृत्यू झाल्यानंतर, कोविडने मृत्यू झाल्यानंतर तिच्या यजमानाने सरकारकडे मागणी केली, ह्याच शिंदे सरकारकडे. नाही म्हणाले, नाही देता येणार. मग ते कोर्टात गेले. कोर्टाने तिकडे पण कान फटवलं आणि कोर्टाने यांना सरकारला विचारलं की तुमच्यात काही संवेदना आहेत की नाही, माणुसकी काय आहे की नाही. तुम्ही कोविडमध्ये ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या जीवाचं मोल तुम्हाला आहे की नाही. म्हणजे सगळं आणि सगळं फक्त माझ्या कॉन्ट्रॅक्टरसाठी. कोविडमध्ये मेले तर मरू द्या, कोविडमध्ये रुग्णाची सेवा करताना मेले तरी मरू द्या. अशा पद्धतीने हा कारभार चालणार असेल आणि आपल्या डोळ्यात देखत जर का माझ्या महाराष्ट्राचं आणि मुंबईचं वस्त्रहरण होत असेल तर तुम्ही सगळे मर्द नुसतं डोळ्यावरती पट्टी बांधून बघत बसणार. ही गद्दारी झाली ती केवळ शिवसेनेशी, केवळ माझ्याशी नाही झाली, ही गद्दारी तुमच्याशी पण झालेली आहे. ज्यांनी त्यावेळेला या गद्दारावरती, ज्यांनी आपल्या आईवरती वार केला, राजकीय आईवरती वार केला, शिवसेनेवरती वार केला, त्यांच्यासाठी मेहनत केली होती, त्याला जिंकून आणलं होतं, त्या सगळ्या निष्ठावंत, कडवट आणि मतदारांवरती सुद्धा त्यांनी वार केलेला आहे. त्यांच्याबरोबर त्यांनी गद्दारी केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं निर्णय काय हा स्पष्ट आहे. तुम्हाला निष्ठावान तुमचा खासदार पाहिजे की गद्दार पाहिजे हे तुम्ही ठरवायचं. निष्ठावान पाहिजे. पण आता आणखीन एक गोष्ट आहे, हे जरा दाखवा. कारण आपलं त्यांनी धनुष्यबाण चोरलेलं आहे. आणि मी मागे सुद्धा बोललो की अरे रावणाला शिवधनुष्य पेलताना आलं तर गद्दारांना पेलता येणार. गद्दारांच्या हातामध्ये आहे आणि ते सुद्धा थोडा काळ आहे. आणि मशाल द्या, माझ्याच काय सगळ्यांच्या हातामध्ये मशाल द्या. द्या शाबास. तिकडे पण मला मशाली दिसत आहेत. आणि ही मशाल केवळ एवढीच नाहीये, तर इथे सगळ्या जमलेल्या तुम्ही मशालीच आहात. अन्यायाविरुद्ध आणि गद्दारी विरुद्ध पेटून उठलेला आहात. आणि या मशाली पेटल्यानंतर हुकुमशाहीची जी काही एक राजवट, हुकुमशाहीची जी काही राजवट आपल्या देशावरती येऊ पाहते, ती मशालीच्या आगीमध्ये जाळून भस्म करण्याची ताकद ही तुमच्या प्रत्येकाच्या मनगटात तर सोडा, फक्त एका बोटामध्ये आहे. म्हणजे सगळ्यांना जे असं वाटतंय की मोदी सरकारचा पराभव कोण करणार, मुळामध्ये माझं म्हणणं आम्हाला मोदी सरकार नकोच आहे. आम्हाला भारत सरकार पाहिजे. आम्हाला भारत सरकार पाहिजे, मोदी सरकार नको आहे. आणि मोदींना अजून माझ्या सर्वसामान्य माणसाच्या एका बोटाची ताकद कळलेली नाहीये. तुमच्याकडे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयची ताकद असेल, पण आज संपूर्ण देशाच्या मतदारांच्या फक्त एका बोटावरती तुमच्या सकट तुमच्या ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचे 12 वाजवण्याची हिंमत यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून उद्यापासून आता मी ग्रामीण भागामध्ये दौऱ्यावरती जाईनच. आपली एक प्रचाराची सांगता सभा मला वाटतं 17 तारखेला होणार आहे. त्यावेळेला पुन्हा तुमच्याशी संवाद साधेन. पण तोपर्यंत तुम्ही ही आपल्या या वॉर्डामध्ये आपली मशाल, जिथे जिथे आपल्या मुंबईमध्ये जे जे आपले मित्र पक्ष आहेत त्यांच्या निशाण्या या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने लोकांसमोर घेऊन जायचे आहेत. मग जिथे पूर्ण महाराष्ट्रभर जिथे शिवसेनेची मशाल असेल तिथे शिवसेनेची मशाल, काँग्रेसचा हात असेल तिकडे काँग्रेसचा हात, आणि जिकडे राष्ट्रवादीची ही तुतारी असेल तिकडे तुतारी ही घराघरामध्ये घेऊन जा. हातामध्ये मशाल धरून विजयाची तुतारी, विजयाचं रणशिंग फुंका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.